सो त्याच्या पुढची मेथड आहे वॉटर डिफ्रॉस्टिंग मेथड. वॉटर डिफ्रॉस्टिंग मेथडच्या 3 डायग्राम आपल्याला दिलेले दिसत आहेत. ओके, तिथे वेगळं काही केलं जात नाही. हा जो काही आपला इव्हॅपोरेटर आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं की पाणी फक्त स्प्रिंकल केलं जातं डिफ्रॉस्टिंग स्टार्ट होण्यापूर्वी. ओके, सो ही काय दिसते तुम्हाला, हा 3 वे वॉल इथे दिसतोय. ओके, 3 वे वॉल. त्यानंतर हा लाईन वॉल आहे, सप्लाय ड्रेन लाईन. ओके, तर ज्यावेळी इथे पर्पस असेल ओके इव्हॅपोरेटरमध्ये, त्यावेळी काय केलं जातं की आधी इव्हॅपोरेटर फॅन आणि कॉम्प्रेसर फॅन बंद केले जातात. बंद केल्यानंतर काय केलं जातं की हा जो काही 3 वे वॉल आहे त्याची सेटिंग चेंज केली जाते. आता हा ऑन कंडिशनमध्ये आहे. ओके, तर तो असं ऑफ कंडिशनमध्ये असेल, त्याला ऑन करावं लागेल. ऑन केल्यानंतर काय होईल की इथे तुम्हाला थर्ड लाईनमध्ये दिसतंय, थर्ड डायग्राममध्ये, की इथून आपलं पाणी जातं. हे काय जो काही हिडर असेल त्या हिडरवर तसं स्प्रिंकल होईल आणि स्प्रिंकल केल्यामुळे काय होईल की इथला जो काही बर्फ असेल तो वितळेल आणि त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होईल. ते परत इथून ड्रेन केलं जाईल. ओके, सो या पद्धतीचं ड्रेनिंग केलं जातं आणि ही खूप इझिली चीपेस्ट मेथड आहे वॉटर डिफ्रॉस्टिंग मेथडमध्ये. ओके, सो रिव्हर्स सायकलिंग डिफ्रॉस्टिंग मेथड आपण मगाशी बघितली होती कुठली, वॉटर फ्रॉस्टिंग मेथड. त्यानंतर रिव्हर्स सायकलिंग डिफ्रॉस्टिंग मेथड. याच्यामध्ये तुम्हाला 2 डायग्राम दिलेले आहे. तर आपण पहिली एक डायग्राम बघूया, मग तुम्हाला दुसरी डायग्राम पटकन लक्षात येईल की एक्झॅक्ट काय होतं आहे. ओके, सो आपण एक डायग्राम मी झूम करतो. ओके, सो पहिली आहे 4 वे वॉल पोझिशन फॉर नॉर्मल रेफ्रिजरेशन सिस्टम. ओके, सो आपली रेफ्रिजरेशन सिस्टीम कशी वर्क होते बघा. दिस इज अ कंप्रेसर. इथे आपला कंप्रेसर रेफ्रिजरेंट येईल. त्यानंतर काय होईल की तिचं टेम्परेचर आणि प्रेशर वाढेल, तर कंडेन्सरमध्ये जाईल. इथे एअर जी काही मिडियम असेल एअर विथ नॅचरल ऑर फोर्स टाईप, त्याने कूलिंग होईल. तिथून पुढे तो इकडे चेक वॉलला जाईल. चेक वॉल नंतर पास होईल आणि परत काय होईल थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉल. ओके, थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉल नंतर पुढे परत तो इव्हॅपोरेटरला जाईल. इव्हॅपोरेटरला टेम्परेचर सेन्सर आहे. ओके, आणि तो इथे ओके थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉल आहे आपल्या इथं. काय आहे एक्सपान्शन वॉल. ओके, डबल दिलेला आहे याला. तो काही सेन्स करेल आणि मग परत ॲक्युमुलेटर टू कॉम्प्रेसरला येईल. आता ज्यावेळी फ्रॉस्टिंग होईल त्यावेळी काय होईल की हा जो काही इव्हॅपोरेटर आहे ते फ्रॉस्टिंग जाईल. तर रिव्हर्स सायकल म्हटले जाताना आपली रेग्युलर सायकल कशी ऑपरेट होत होती, या साईडने कंडेन्सर, त्यानंतर एक्सपान्शन वॉल, इव्हॅपोरेटर आणि मग ॲक्युमुलेटर. तर रिव्हर्स सायकलला जो काही कंडेन्सर असेल तो इव्हॅपोरेटर होईल. ओके, आणि जो काही इव्हॅपोरेटर असेल तो कंडेन्सर होईल. ओके, सो त्याच्यासाठी त्यांनी 4 वे वॉल जो काही आहे दिलेला आहे तो इथं बघा कसा वर्क होतो आहे. इथून कंप्रेसरमधनं हॉट गॅस झालेला आहे, तो 4 वे वॉल थ्रू एंगेज झाला. इथून इथे एंगेज, इथून इथे एंगेज. तर इथून गरम जो काही रेफ्रिजरंट असेल तो इथं जाईल. इथे बर्फ साचला असेल तर काही वितळवेल. ओके, तो परत एक्सपान्शन वॉल तो इकडं येईल. कंडेन्सरच्या इथं काय होईल की ॲक्शन उलटी होईल. जिथे मगाशी हीट काढून घेतली जात होती तिथे आता हीट शोषून घेतली जाईल आणि परत वेपर अवस्थेतला जो काही रेफ्रिजरंट तो ॲक्युमुलेटरला येईल आणि कंडेन्सरला कॉम्प्रेसरला परत पोचेल. ही सिस्टीम रिपीट होत जाईल जोपर्यंत इथला इव्हॅपोरेटरमधला बर्फ वितळत नाही. वन्स एकदा तो काही वितळला परत ही सिस्टीम कन्वर्ट होईल ॲज अ रेग्युलर सिस्टीममध्ये आणि परत आपली सिस्टीम वर्क होत राहील. ओके, रिव्हर्स सायकल विथ डिफ्रॉस्टिंग मेथड या पद्धतीने वर्क होते. ओके, त्यानंतरची पुढची मेथड आहे सिम्पल हॉट गॅस डिफ्रॉस्टिंग मेथड. त्याच्यामध्ये आणि मगाच्या मेथडमध्ये थोडासा फरक काय आहे तो फक्त सांगतो तुम्हाला, लगेच इझी समजेल की एक्झॅक्ट काय आहे ती. ओके, सो
हा कॉम्प्रेसर आहे. कॉम्प्रेसर चेक वॉल फक्त सिस्टीम प्रॉपर वर्क होण्यासाठी किंवा ऑइल वगैरे जाऊ नये म्हणून बसवले असतात, ज्याला आपण NRV वॉल वगैरे म्हणतो. सो हा चेक वॉल आहे इथे, कंडेन्सर, रिसिव्हर, एक्सपान्शन वॉल, ऑपरेटर. ओके, त्यानंतर प्रेशर ऑपरेटेड वॉल. सो काय होईल की इथे हा ऑपरेटर आहे. सो हा ऑपरेटर आहे. तर काय होईल की कॉम्प्रेसरमधनंच एक हा मॅन्युअली किंवा ॲटोमॅटिक वॉल असेल, हा ऑपरेट होईल. ज्यावेळी इथं फ्रॉस्टिंग होईल त्यावेळी, ओके, त्यावेळी हा हॉट गॅस इथे पास केला जाईल, कारण की अशी सिम्पली हा ऑपरेटर असेल, इकडून हॉट गॅस पास केला जाईल बाहेरच्या साईडने. त्यामुळे काय होईल की इथलं जे काही बर्फ असेल ते वितळेल, पण आतमध्ये जे काही लिक्विड असेल ते पूर्णपणे काय होणार नाही, वेपर अवस्थेत येणार नाही. त्यामुळे थोडीशी ही काय डेंजरस मेथड आहे, कारण की ज्यावेळी आपण सडन सिस्टीम चालू करू त्यावेळी इथून लिक्विड येणार आहे कुठे, तर ते कॉम्प्रेसरला, आणि त्याच्यामुळे काय होईल की लिक्विड काय होत नाही, कॉम्प्रेस होत नाही, त्यामुळे तो सिस्टीमला थोडासा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे ही फक्त सिंगल सिलेंडर असेल त्या ठिकाणी, सिंगल कॉम्प्रेसर असेल ते वापरता येत नाही. एक किंवा दोनपेक्षा जास्त कॉम्प्रेसर तिथे असतील त्या ठिकाणी सिस्टीम वापरता येते. सिंगल कॉम्प्रेसरलाही वापरता येत नाही, कारण की खूप घातक सिस्टीम आहे. सिस्टीममध्ये लिक्विड यायला मग तो ऑइल मध्ये मिक्सअप होऊन कॉम्प्रेसरला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंगल कॉम्प्रेसर जिथं असेल तिथेही सिस्टीम वापरता येत नाही, त्याच्यापेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी वापरता येते. हा थर्मोस्टॅट एक्सपान्शन वॉल आहे, जो आपली कटिंग आणि कटआउटसाठी वापरतो. ओके, ॲटोमॅटिक हॉट गॅस डिफ्रॉस्टिंग सिस्टीम ही त्याच्या पुढची सिस्टीम आहे. याच्यामध्ये काय वेगळं आहे बघा, ऑपरेटर वापरला आहे. ओके, सो सिस्टीम स्टार्ट कशी होते, ज्यावेळी डिफ्रॉस्टिंग होईल इथे, ओके, फ्रॉस्टिंग होईल, तर डिफ्रॉस्टिंग करण्यासाठी हा जो काही सोलनॉइड वॉल दिला आहे तो ऑपरेट होईल. ओके, सोलनॉइड ऑपरेट झाल्यामुळे काय होईल की इथून जे काही कॉम्प्रेसरमधनं कॉम्प्रेस केलेला रेफ्रिजरंट आहे तो काय होईल की ऑपरेटरमध्ये जाईल. ऑपरेटरमध्ये गेल्यानंतर काय होईल की ते जे काही कोल्ड एरिया असेल तो काय करेल, वितळून टाकेल. ओके, आणि ज्यावेळी तो वितळेल त्यावेळी काय करेल की हा जो काही फॅन ए आहे तो बंद असेल, आणि फॅन बी आहे तो फॅन बी स्टार्ट असेल. ओके, फॅन बी स्टार्ट असेल. सो अशा पद्धतीने इथला जो काही रेफ्रिजरंट आहे तो कूल केला जाईल. ऑपरेटर जर काय फ्रॉस्टिंग असेल तर डिफ्रॉस्ट केलं जाईल. ज्यावेळी डिफ्रॉस्टिंग कंप्लीट होईल त्यावेळी काय होईल की सिस्टीम परत स्टार्ट होईल, ती नॉर्मल कंडिशनमध्ये स्टार्ट होईल. जसं की कॉम्प्रेसर, कंडेन्सर, रिसिव्हर, हा जो काही हीट एक्सचेंजर आहे ते इथून रेफ्रिजरंट इकडे येईल आणि जो ऑपरेटरला जाईल, आणि ऑपरेटरमध्ये जो काही रेफ्रिजरंट बाहेर होईल. जसे आपण बघितलं होतं की हीट ट्रान्सफर रेट वाढवण्यासाठी किंवा रेफ्रिजरंट काय असेल जास्तीत जास्त लिक्विड फॉर्ममध्ये जावा ऑपरेटरमध्ये, आणि त्यांना आपलं कूलिंग मिडियम वाढतं, आणि कॉम्प्रेसरला आता तो जास्तीत जास्त वेफर फॉर्ममध्ये जावा म्हणून हा हीट एक्सचेंजर बसवलेला आहे. ओके, सो त्या पद्धतीने बसवल्यामुळे काय होतं की आपलं कॉम्प्रेसरचं वर्क कमी होतं किंवा आपली जी काही एफिशियन्सी आहे ती वाढते. सो तेवढाच फक्त त्याच्यात बदल केलेला आहे. हा ऑपरेटर फक्त वर्किंगसाठी वापरला आहे. परत इथं गेल्यानंतर काय होईल की थोडाफार इथे हीट काढून घेतली जाईल आणि परत इथे कॉम्प्रेसरला जाईल. त्यामुळे तो जास्तीत जास्त वेफर फॉर्ममध्ये कसं जाईल याच्यासाठी हे ॲटोमॅटिक टाईप हॉट गॅस सिस्टीम, ज्याच्यामध्ये सोलनॉइड बेसिस सगळं वर्किंग होतं. ओके, आपण मॅन्युअली काही करायची अजिबात गरज नाही. हा सोलनॉइड सेन्स करेल, त्यानंतर तो वर्क होईल. इकडून सिस्टीम स्टॉप झाली म्हणजे डिफ्रॉस्टिंग झालं की परत सोलनॉइडवाला ऑटोमॅटिकली क्लोज होईल. क्लोज झाल्यानंतर ही सिस्टीम इथे असेल, फॅन बी स्टॉप होईल, फॅन ही स्टार्ट होईल. जेवढी सोलनॉइड वॉल स्टार्ट होईल वर्किंग करायला त्यावेळी हा बंद असेल, हा चालू असेल. ओके, त्यानंतर इथून हा हॉट गॅस इकडे पास केला जाईल, इथली सिस्टीम वितळवली जाईल, परत ती ड्रेन होऊन जाईल, आणि मग परत ही सिस्टीम इथे बंद होईल, आणि परत मग आपली रेग्युलर सिस्टीम ही अशी इथून अशी या पद्धतीने परत ती इकडे अशी वर्क होईल. ओके, एवढाच फक्त बदल आहे. ओके, थर्मोबॅक डिफ्रॉस्टिंग सिस्टीम ही क्रॅमर
कंपनी आहे त्यांनी तयार केलेली सिस्टीम आहे. ह्याच्यामध्ये फक्त हा एवढाच पार्ट वेगळा आहे, बाकी आपलं सगळं सेम आहे. ओके, सो त्यांनी काय केलं बघा, आफ्टर कॉम्प्रेसर एक डिस्चार्ज लाईन टाकले इकडं. ओके, जी आउटर पोर्शनमध्ये जाते. याला सगळीकडे काय इन्सुलेशन आहे बाहेरच्या साईडनं. ओके, आउटसाईडनं काय आहे इन्सुलेशन आहे, त्यामुळे काय हीट ट्रान्सफरेट होणार नाही, म्हणजे उष्णतेची देवाणघेवाण होणार नाही. जो काही डिस्चार्ज आला रेफ्रिजरंट आहे तो इथं येईल त्याच्यामधून. मग काय होईल की इथून तो बघा परत कंडेन्सरला जातो आहे, कंडेन्सरमधनं परत आपली रेग्युलर सायकल जी काय असेल ती. ओके, आणि जेव्हा इथं फ्रॉस्टिंग करायचं असेल आपल्याला त्यावेळी काय होतं बघा, की हा सोलनॉइड वॉल आहे तो पूर्ण असेल टाईम बेस असेल किंवा टायमिंग बेस असेल. ज्यावेळी सोलनॉइड वॉल ऑपरेट होईल त्यावेळी हा बंद होईल. इथून जो काही रेफ्रिजरंट असेल तो इकडे येईल, सोलनॉइड वॉलमध्ये इकडून जाईल, आणि या ऑपरेटरमध्ये काय होईल की त्याचं जो काही पर्पज असला तो वितळून जाईल, परत सिस्टीममधून परत ड्रेन होऊन जाईल. ओके, आणि मग इकडून अशी सिस्टीम इकडे प्रॉपर वर्क होईल. ही ज्यावेळी सोलनॉइड वॉल ऑपरेट होईल त्यावेळी, सोलनॉइड वॉल क्लोज असेल त्यावेळी सिस्टीम परत नॉर्मल कंडिशनमध्ये ऑपरेट होईल. जशी की इथून डिस्चार्ज होईल, मग इथून कॉम्प्रेसर कंडेन्सरला जाईल. ओके, कंडेन्सर नंतर हँड वॉल जो काय आपण म्हणतो एक्सपान्शन वॉल तो तिथून जाईल. तिथून परत हा हीट एक्सचेंजरमधून इव्हॅपोरेटरमधून परत इकडं आउटसाईडमधून इकडे 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 आणि परत सक्शनला. ओके, एवढाच बदल आहे की हा थर्मोबँक केल्यामुळं काय होतं की जी काही लिक्विड रेफ्रिजरंट आहे तो आपण इथे स्टोअर करतो, आणि तोच आपण ॲज अ कूलिंग मिडियम इन्स्टॉलेशनसाठी किंवा डिफ्रॉस्टिंगसाठी वापरतो. आणि शेवटच्या इलेक्ट्रिकल सिस्टीम डिफ्रॉस्टिंग वेगळं काही नाही, जो आपण हीटर बघतो त्या पद्धतीनेच आहे. इथे फक्त हीटर लावायचा, आतमध्ये जो काही बर्फ साचला असेल तो वितळून टाकते बाय इलेक्ट्रिकली. अशा प्रकारे डिफ्रॉस्टिंग केलं जातं. सो इथे आपण इव्हॅपोरेटर हा चॅप्टर संपवत आहोत. ओके, आणि जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. नंबरिंग जसं असेल तसं त्याप्रमाणे तुम्हाला मग आन्सर की टाकेन. सो तुम्हाला समजेल की जे आन्सर काय आहेत. 1 2 3 5 वेगळा होता, 4 5 6 7 8 9 जे काही 5-6 क्वेश्चन आहेत ते सोडवायचे आहेत. ओके, बाय.